कोरोना फर्स्ट वेव्हमध्ये बाणूरगडला ट्रेकिंगला जाण्याचा योग आला. बाणूरगडला स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे आणि तिथं गेल्यानंतर आम्ही खूप सारी चर्चा केली, डिस्कशन्स केले आणि त्यातून एक आम्हाला आपल्या मनात गुप्तहेर असतो हे समजलं. आपलं मन हे गुप्तहेराप्रमाणे काम करतं हे समजलं. बहिर्जी नाईक काय करायचे, स्वराज्य शत्रू पक्षाची युनिक माहिती गोळा करायची. युनिक म्हणजे अफजल खानाची माहिती अशी गोळा केली त्यांनी की त्या अफजल खानाच्या बायकोला सुद्धा माहीत नसेल अफजल खानाचा स्वभाव. तो बहिर्जी नाईकांनी शोधला आणि तो शिवाजी महाराजांना सांगितला. शिवाजी महाराजांचं काम हलकं झालं. अशा बऱ्याचशा प्रत्येक प्रसंगामध्ये बहिर्जी नाईकांनी युनिक माहिती गोळा करून आणून दिलेली आहे. आपल्या मनात सुद्धा गुप्तहेर असतो. आपलं मन हे युनिक माहिती गोळा करण्याच्या मागं लावलं पाहिजे हे त्या कोरोना काळात आम्हाला समजलं. सर्वसाधारण विचार करून जगण्याचे दिवस आता कालबाह्य होणार आहेत. आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे, वेगळ्या वाटेनं गेलं पाहिजे, वेगळ्या कृती केल्या पाहिजेत, तरच या येणाऱ्या जगामध्ये आपण टिकू. त्यासाठी आपल्या मनातला गुप्तहेर जागा झाला पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजेत, वेगवेगळ्या लोकांशी बोललो पाहिजे. शेअर ट्रेडिंग करायचं असेल तर युनिक पद्धतीनं केलं पाहिजे. मला व्यवसाय करायचा असेल तर युनिक पद्धतीनं युनिक विचार करून केला पाहिजे. त्याच्यामध्ये नाविन्य आणलं पाहिजे आणि हे नाविन्य युनिकनेस आणण्यासाठी आपलं मन गुप्तहेराप्रमाणे काम करायला चालू केलं पाहिजे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपला विचार निर्माण करायचा आणि कृती करायची आणि काहीतरी अचीव करायचं. तर हे बाणूरगडच्या ट्रेकिंगमध्ये तिथं बहिर्जी नाईकांच्या समाधीला पाया पडताना आम्हाला हे लक्षात आलं की तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये गुप्तहेर असतो, पण तो आपण चुकीच्या कामासाठी वापरतो. दुसऱ्याचं काय चाललंय, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय याची माहिती गोळा करत बसतो. पण स्वतःची माहिती कधी गोळा करणार, स्वतःला पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे हे कधी शोधणार. तर त्यासाठी मनातील गुप्तहेर जागा करा आणि नाविन्याची कास धरून नवीन माहिती गोळा करून पुढे चला.